हाय, मी रोकडीताई. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. थोरा मोठ्यांना माझा नमस्कार अगदी मनापासून आणि लहान धाकट्यांना हाय हॅलो. तर आज आपण फक्त सोबत संगत कशी असावी त्यावर बोलणार आहोत. की खरंच एक संगत आपली, एक आपल्याला सहवास जो लाभतो कोणाचा, तो मित्राच्या रूपात लाभत असेल किंवा आपल्याला नातेवाईकांकडून कोणाचा तरी आपल्याला सहवास लाभतो, तो छान असावा. ती व्यक्ती खूप सुंदर लाईफ जगणारी असावी. स्वच्छ मनाची व्यक्ती कशी ओळखता येईल आणि अगदी पवित्रता तिच्यामध्ये आहे. ती खोटं बोलत नाही आहे. ती छान छान कर्म कमवते, सगळ्यांचं मन राखते आणि नम्रतेने ती जगते आहे. पण असं कोण असेल? असं फक्त देव वागतो, नाही तर देवाचा भक्त वागतो. म्हणून संघ असा साधू संतांचा केला पाहिजे. आणि कधीकधी तर साधू संतही नाही भेटले तर एखादी व्यक्ती अशी पण आहे या जगामध्ये की ती देवधर्म नाही करत, भक्ती नाही करत, देवपूजा नाही करत, पण ती तिच्या जीवनांमध्येच कधीच कोणाच्याबद्दल वाईट विचार नाही करत, कोणाबद्दल वाईट बोलत नाही, कोणाचं मन दुखवत नाही, खोटं बोलत नाही, कोणाचा अधिकार पूर्णपणे हक्क मारणं ज्याला बोलतात, कोणाचा तरी अधिकार दाबणं किंवा हिसकून घेणं असं काहीही करत नाही. असेही माणसं आपल्या आयुष्यात जेव्हा आपल्याला लाभतात ते कोणाच्याही रूपात लाभू शकतात. आपल्या घरातसुद्धा फॅमिलीमध्ये थोरा मोठ्यांमध्येही एखादं चुलता, मामा, काका, भाऊ, मावशी, बहीण, भाऊ कोणीही आपल्याला भेटू शकतं ते अशा रूपाचं, की आपल्याला ते फक्त मार्गदर्शन करतं आहे आणि खूप सुंदर आपल्याला जीवन जगायला शिकवतं आहे. अशा लोकांना ओळखायचं आहे, त्यांचा संग करायचा आहे. त्यांनी सांगितलेल्या सगळं मार्गदर्शन आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहे. एवढी समज आणि एवढी नजर आपल्यात नक्कीच आली पाहिजे. तर असे सहवास जेव्हा आपल्याला लाभतो तेव्हा बोलतात ना की घर ही प्रॉपर्टी आहे, दागदागिना हे माझं सगळं धन वैभव आहे. तसंच आपल्याला एक चांगला संघ भेटणं हा खरोखरीच एक खूप मोठा असा दागिना आहे. कारण एक असाच प्रवास करत होता एक व्यक्ती आणि तो जंगलातनं चालत होता. चालताना त्याच प्रवासामध्ये त्याला चोर पण भेटतो. तो त्याला विचारतो, तुम्ही कोण आहे? तो सरळ सांगतो चोर, की मी चोऱ्या करतो आणि मी चोरी करतो. मी आता लांबच्या एका गावात चाललेलो आहे. चालता चालता रात्र होते, दोघं एका झाडाखाली झोपतात आणि जेव्हा सकाळी ते उठतात, ज्यावेळेस ते उठतात तेव्हा त्या चोराच्या पायाकडे असा सोन्याचा भरलेला एक हांडा भेटतो आणि त्याच्यामध्ये सगळे कोळसे असतात आणि त्याच्यामध्ये थोडीशी सोन्याची एकच मोहरा असते आणि मोहर असते जी पूर्वी काळात राहायची. आणि जो तो चांगला माणूस असतो, खूप छान जीवन जगणारा, तो मात्र त्याच्या पायामध्ये एवढा मोठा काटा जातो आणि त्याला खूप वेदना होतात. तो चोर हसतो, म्हणतो, काय रे, रात्रभर तू विठ्ठल 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 असं नाम जपत होता आणि काय रे, देवाचं नाव घेऊनसुद्धा तुझ्या पायामध्ये एवढा मोठा काटा आणि मला बघ एवढा मोठा मला सोन्याची मोहर भेटली, पण हा हांडा भरलेला आहे, पण याच्यामध्ये सगळे कोळशीत, पण एकतरी मला सोनं भेटलं. तर मग तो बोलतो, मी आज विठ्ठलाला बोलणारच आहे की असं का, मी एवढं छान जीवन जगतो आहे आणि ह्याला चोराला भेटतं आणि मला काटा जातो आहे असं का. तेव्हा तिथून परमेश्वराचा असा आवाज कानी पडतो. पूर्वी साधू संतांबरोबर आकाशवाणीच्या रूपातनं देव बोलायचा आणि तशी ती आकाशवाणी होते की अरे चोराला म्हणतो, अरे चोरा, तू चोरी करतोय, पण आज तुला साधूचा संग मिळालेला आहे, चांगल्या पवित्र माणसाचा संग मिळाल्यामुळे तुला सोन्याने भरलेला हांडा मिळणार होता, पण तुला फक्त एक मोहरी भेटली कारण तुझे कर्म वाईट आहे. आणि आज हा जो माझं नाव घेतो आहे, हा जो तुझ्या बाजूला बसला एक सज्जन माणूस, त्याला आज मरण येणार होतं, पण त्याच्या चांगल्या कर्मामुळे आणि चांगल्या गुणांमुळे त्याला फक्त काटा टोचलेला आहे. आपलं जीवनही असंच आहे. खूप छान छान वागू, खूप छान छान जगू, खूप छान कर्म कमवू आणि देवाला आवडेल असं नेकीने राहू ना, तर आपल्यावर येणारं संकट, अगदी मरण यायचं असेल तर फक्त काटा टोचून जाईल. एवढंच सांगायचं आहे की श्वास चालले तोपर्यंत आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि परमेश्वर आतमध्ये बसला आहे तोपर्यंत आपण पॉवरफुल आहोत. कधीच खचून जाऊ नका. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आज एवढंच. आणि व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल, बघितल्याबद्दल थँक्यू, शुक्रिया. जर आवडली तर नक्की कमेंट करा, लाईक करा.